कामाटीपुरे इथं असणाऱ्या नव्या गल्लीमध्ये आग लागलेली आहे। एका वस्तीमध्ये ही आग लागली, याच घरामध्ये ही आग लागण्यात आली होती आणि या आगीमध्ये एका माणसाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की मृतदेहाचा पंचनामा करून आताच मृतदेह जो आहे तो जे रुग्णालयाकडे रवाना झालेला आहे। आग लागल्याचे समजताच घटनास्थळी पोलीस अधिकारी असतील, फायर ब्रिगेड असेल, पालिकेचे काही अधिकारी असतील, संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली होती आणि त्यानंतर ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। फायनली या ठिकाणची आग जी आहे ती आता विझलेली आहे। कुलिंगचं काम देखील आता संपूर्ण झालेलं आहे आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तो मृतदेह घेऊन आता ॲम्ब्युलन्स जे रुग्णालयाकडे रवाना झालेले आहे। पाहायला गेलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे तो कामाटीपुऱ्यातील नव्या गल्लीतला परिसर आहे। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। तसेच या ठिकाणी बघ्यांची गर्दी देखील झाली होती। मुंबई पालिकेचे अधिकारी असतील, पोलीस असतील, पालिकेचे अधिकारी असतील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह जो रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलेला आहे। सध्या तरी या ठिकाणी एक मृत्यू झाल्याची माहिती मिळते, जखमी कोणी नाही याची माहिती मिळते। त्यामुळे आता ही आग का लागली, आगीचं कारण काय आहे, आणखी काय नुकसान झालं आहे का, आता हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता तो मृतदेह घेऊन ॲम्ब्युलन्स जे रुग्णालयाकडे रवाना झालेली, त्यामुळे आगीचं कारण कधी स्पष्ट होईल, तपासामध्ये काय समोर येईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन चरणसोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।